live life golden. सो हे लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल. सो आज खूप स्पेशल डे होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग डे होणार आहे. सो आता सध्या मी आली आहे क्लासला. पहिले तर माझा MSCIDचा क्लास आहे, त्याच्यानंतर माझा क्लास आहे 11 वाजताचा, जो की माझा ट्युशन आहे. म्हणजे ऑब्वियसली मी 11th ला आहे. सो आता 9:30 वाजलेले आहेत. आता 9:30 ते 10:30 माझा MSCIDचा क्लास आहे. तो संपल्यानंतर माझा ट्युशन आहे आणि आज आहे माझ्या काकांची एंगेजमेंट. सो बघूया. मला तर म्हणजे असं झालं आहे की जायचं आहे की नाही जायचं आहे, जायचं आहे की नाही जायचं आहे. सो खूप धावपळ होणार आहे मम्मीची पण. मम्मी पण आज घराच्या बाहेरच आहे. मग रेडी व्हायला लागेल आपल्याला. क्लास आय थिंक 12:30पर्यंत सुटून जाईल. सो अजून म्हणजे आमची जी मॅम आहे ती आली नाही आहे. सो म्हणून मी थोडा वेळ बाहेर थांबली आहे. जेव्हा मॅम येईल तेव्हा आपण कम्प्युटर क्लासमध्ये जाऊया. सो असेच राहा माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. सो भेटूया आपण, बघू कधी भेटू, कारण MSCIDचा क्लास सुटल्यानंतर आपण भेटूया. सो गाईस, चला आता आतमध्ये जाऊया MSCIDच्या क्लासेससाठी. लेट्स गो. आता आपण डायरेक्ट सुटल्यावर भेटूया. सो गाईज, माझा MSCIDचा क्लास झालेला आहे आणि आय एम सो टायर्ड. सो आता 10:30ला बोललेली मी की मी 10:30ला सुटणार आहे. सो नाही, मी खूप दिवस ॲब्सेंट होते MSCIDच्या क्लासेसला. सो मी 11ला 5 मिनटं बाकी असताना मी बाहेर आली. सो आता लगेच क्लासला जायचं आहे मला. सो अजून कोण आलं नाही आहे, बट तरीसुद्धा, आणि मला खूप जास्त भूक लागली आहे. बट आता घरी जाऊ शकत नाही, घ्यायला कोणी येणार नाही. सो आपल्या इकडेच थांबायला लागेल. तुम्ही विचार करत असाल की काही नुसती सो करते. सवय मला, सॉरी, ती जाईल, घालवेन मी तर सवयीला. बट बघू आता कोण कोण येतो, कोण कोण नाही. वाट बघूया, ट्युशनला जाऊया आणि मग नंतर घ्यायला भाऊ येईल आणि मग घरी जाऊया. त्याच्यानंतर जेवायचं आणि मग अभ्यास करायचं, मग मोबाईल बघायचा आणि मग नंतर तयारीला लागायचं, थोडंसं रेस्ट करायचं, मग तयारीला लागायचं. सो आता डायरेक्ट आपण ट्युशन सुटल्यानंतर भेटूया. बाय. सो गाईज, फायनली आता वाजलेले आहेत 1 आणि मी कितीला आलेली? 9:30च्या आधी आलेली मी. सो आत्ता माझं ट्युशन फायनली सुटलेलं आहे आणि मी भावाला कॉल केला आहे. तो येतच असेल, रस्त्यात असेल. सो आधी घरी जाऊया, फ्रेश होऊया, काहीतरी खाऊया, भूक लागली खूप जास्त, आणि मग भेटूया. ओके. सो गाईज, माझा भाऊ आलेला आहे. चालेल, चला गाईज आईस्क्रीम घ्यायला. सो गाईज, आता मी चाललेली आहे घरी फायनली. 3.5 तास कंटिन्युअसली अभ्यास. वाव, नाईस. त्याच्या आता घरी जाऊया आणि काहीतरी थंड खाऊया, बिकॉज खरंच खूप जास्त ऊन आहे. आणि तसं पण माझ्या भावाचे पैसे होते, तर थँक्यू सो मच. आणि त्याच्या पैशांचं खाऊया काहीतरी आज. आता फायनली आता थोड्याच वेळात घरी पोचू आपण आणि त्याच्यानंतर मी थोडंसं रेस्ट करेन, जसं मी सकाळी सांगितलेलं, आणि त्याच्यानंतर तयारीला लागूया आपण. पण त्याच्या आधी मम्मीने मला काहीतरी काम ठेवलं आहे. मम्मी आहे का घरी? हो, मम्मी आहे ना. सो मम्मी पण घरी आहे, म्हणजे काहीतरी जेवायला बनवलं आज मम्मीने मला. सो आणि तू इथून गाडी कशाला घेतली? मग गावांचं घ्यायची ना. मला मी दाखवते. सो
गाईज आय एम सो टायर्ड आणि मी आत्ता जस्ट घरी आलेली आहे. सो आधी फ्रेश होते आणि गाईज सांगू मी ना हा उघडच राहू द्या. हां सो आली आणि पहिले आईस्क्रीम खाल्ली मी. फ्रेश काय नाही झाली. आत्ता फ्रेश होते आणि मग जेवते. मम्मी आहे घरी. मम्मीला पण बाहेर जायचं आहे. तो मोबाईल बघतो आहे त्याचं त्याला राहू द्या कंटिन्यू. तो माझ्या आईस्क्रीम खातो आहे ॲक्च्युली ना गाईज. काय नाही राहू द्या सोडा. पहिले फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर जेवूया. सो चला. सो आधी जेवून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर भेटू आपण. आता जेवली त्याच्यानंतर थोडा वेळ मोबाईल बघेन. त्याच्यानंतर रेस्ट करेन आणि लगेच मला जायचं आहे. तो 1.5 तास आहे माझ्याकडे. लगेच मला जायचं आहे पार्लरमध्ये. सो रेडी व्हायला ऑब्वियसली गाईज रेडी व्हायला आणि मग तिथून एंगेजमेंटमध्ये. सो बाय बाय. आधी जेवून घेते मी त्याच्यानंतर रेस्ट करते. तेव्हा भेटूया आपण. जेवून भेटूया ये. सो गाईज माझं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 3:15 झालेले आहेत आणि आता मी निघते पार्लरमध्ये. रेडी पण व्हायचं आहे ना. असं लवकर जायला लागेल. आधीच खूप लेट झाला आहे. फेस वॉश केला मी जस्ट. तेव्हा मम्मी तिकडून कशी बघते मला. सो चला आता जाऊया तिकडे आणि तिकडे बघू आता काय होतं. आणि मी आता सोबत ड्रेस पण घेतलेला आहे. मला चालत जायला लागणार आहे कारण पप्पा आणि भाऊ दोघं झोपलेले आहेत. बाहेर ऊन आहे म्हणून कॅप तर घालायला लागेलच. सो चला जाऊया. चालेल सर मम्मी येतो आम्ही. बाय. सो फायनली गाईज आपण पोचलेलो आहोत. सो चला जाऊया लवकर. सो गाईज आता आपलं डायरेक्ट रेडी झाल्यावरच भेटूया. सो गाईज आय एम रेडी आणि मी इकडे पोचलेली आहे. सो चला आता थोडंसं डान्स करूया आधी आपण. इकडे ऑलरेडी निघलेली आहेत आणि मला ॲक्च्युली लेट झालं. सो गाईस आता झालेला आहे डान्स करून. आता आपण निघूया लवकर कारण 5 वाजता निघायचा होता आणि 6:30 इकडेच वाजलेले आहेत. सो ते गेली आपली गाडी. कुठे गेली या चला बसूया पहिले लवकर. ओ माय गॉड लाईनच लागली आहे. सो गाईज फायनली आपण पोचलेलो आहोत इकडे. आणि मी तर गाडीतच झोपून गेलेली कारण मी 4:30ला उठली आहे ना. मला खूप झोप आली. आत्ता पण झोप माझ्या डोल्यावर आहे की झोप आली आहे मला. सो चला जस्ट पोचलो जाऊया.
चालू झालेला आहे. तुझाच मान तुम्ही आम्हाला पहिले दिले. काय ते बघा माझ्या दीदीची मुलगी किती क्यूट आहे ना. ती हात बघा किती क्यूट आहे. वाव, शी इज सो क्यूट. हे बघ आम्हाला पण द्या जरा. झूम कर ना, झूम नको करू. घेतला इकलं बघ लवकर बघ. हाय जेवली का पेमा? जेवली का? काय खाल्लं? नक्की ना? वाटाणा नाही ना? तुम्ही करवल्या करवल्या बघ. करते का? फायनली आम्ही तिथून निघलेलो आहोत आणि मी खूप जास्त डान्स केला, खूपच जास्त आणि थकलेली आहे. उद्या कॉलेजला जायचं आहे की नाही काय माहिती. मम्मी नाही ना जायचं, नाही जाणार मी. सो आता मी चाललेले आहे घरी. सो हा व्लॉग मी इथे सेंड करते. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो बाय बाय गाईज, गुड नाईट.